So this is fourth lecture of moment of inertia. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये महत्त्वाचं सर्व बेसिक फिगरचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत, ते तुमच्याजवळ आहेत. आता महत्त्वाचे रेक्टँगल, ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, सर्कल, सेमी सर्कल, क्वार्टर सर्कल या सगळ्यांचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे रेडीमेड फॉर्म्युले आहेत. ते जे फॉर्म्युले आहेत ते त्या फिगरच्या स्वतःच्या सेंट्रॉइडल ॲक्सिसवर मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आहेत. म्हणजे सर्कलची सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस, सर्कलची सेंट्रॉइडल वाय ॲक्सिस, त्याची स्वतःची सर्कलची, त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला दिला आहे. आय एक्स इज इक्वल टू आय वाय इज इक्वल टू पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 64. तसंच रेक्टँगलचं स्वतःची सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस, स्वतःची सेंट्रॉइडल वाय ॲक्सिस, त्याचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत. आय एक्स इज इक्वल टू बी डी क्यूब डिवायडेड बाय 12, आय वाय इज इक्वल टू डी बी क्यूब डिवायडेड बाय 12, असे बाकीच्यांचे पण आहेत. आता या बेसिक फिगरच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यांचा वापर करून आणि पॅरलल ॲक्सिस थिअरम वापरून आपण कुठल्याही मोमेंट ऑफ कंपोजिट फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो दिलेल्या. त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर मी तुम्हाला आज सांगतोय. त्याकरता एक थोडीशी कॉम्प्लिकेटेड फिगर घेतलेली आहे. तसेच प्रॉब्लेम जनरली येत नाहीत, चुकून आला तर काही सांगता नाही येत 6 मार्काचा, पण शक्यतोवर नाही येत मेकॅनिकल, ॲटोमोबाईल, प्लास्टिकला. तर या फोर्थ लेक्चरचा करता कंपोजिट सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया करता तुम्हाला महत्त्वाचं लागणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्टँडर्ड सेक्शन्स ऑर बेसिक सेक्शन्स, आत्ताच सांगितल्याप्रमाणे, आणि पॅरलल ॲक्सिस थिअरम. हे दोन महत्त्वाचे लागणार आहेत. पॅरलल ॲक्सिस थिअरम आपण पाहिलेला आहे. आय एम इज इक्वल टू आय एक्स प्लस ए एच स्क्वेअर, व्हेअर एच इज the perpendicular distance between these two parallel axes, x axis आणि m axis, या दोन ॲक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे h. आणि ज्या फिगरचा हा आय एक्स असतो मोमेंट ऑफ इनर्शिया, आय एक्स ज्या फिगरचा आहे, समजा सर्कलचा आहे, तर हा एरिया त्या सर्कलचा येईल. या दोघांचा संबंध आहे. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचाच एरिया. त्याचप्रमाणे हा दुसराही फॉर्म्युला आहे. आय एन इज इक्वल टू, ॲक्च्युली दोन्ही फॉर्म्युले एकच आहे, वेगळे नाही आहेत. आय एन इज इक्वल टू आय वाय प्लस ए एच वन स्क्वेअर, वेअर दिस एच वन इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दीज टू पॅरलल ॲक्सिस. एन ॲक्सिस ही वाय ॲक्सिसला पॅरलल आहे आणि एच वन हे या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. त्याप्रमाणे हे पॅरलल ॲक्सिस थिअरम आपण पाहिलेला आहे. सो विल स्टार्ट विथ द एम आय ऑफ कंपोजिट सेक्शन. आता याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर मी तुम्हाला सांगतोय, व्यवस्थित शांतपणे ऐका. एम आय ऑफ कंपोजिट सेक्शन, याच्यामध्ये पहिली स्टेप आहे इंजिन मेकॅनिक्सशी संबंधित, टू फाइंड द सेंट्रॉइड. लोकेटिंग सेंट्रॉइड ऑफ कंपोजिट सेक्शन, हे आपण इंजिन अप्लाइड मेकॅनिक्समध्ये शिकलो आहे. इंजिन मेकॅनिक्समध्ये त्यावरूनच हे पुन्हा मी रिपीट करतोय कसं काढायचं. तर ज्यांनाही थोडं डाऊट असतील त्यांनी व्यवस्थित पहा, कारण की ही स्टेप ज्याला जमली त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया चुकण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, सेंट्रॉइड. आता त्याच्याकरता ही फिगर घेतलेली आहे, पहा, कंपोजिट फिगर. हा ॲक्च्युली सिव्हिल इंजिनशी संबंधित एक डॅमचा सेक्शन आहे. इथे थोडासा मी बदलवलेला आहे वरती. हा डॅमचा सेक्शन आहे. इथे हे हॉलो पोर्शन आहे. दिस इज हॉलो ऑर रिमूव्ड पार्ट. दिस इज सर्क्युलर हॉलो पार्ट. आता ही जी फिगर दिलेली आहे कंपोजिट फिगर, दिस फिगर कॅन बी कन्व्हर्टेड इनटू बेसिक फिगर्स. आता याच्या बेसिक फिगरमध्ये याला कन्वर्ट करू शकतो आपण. इथून समजा मी ही आडवी लाईन ओढली, इथे या ठिकाणी आडवी लाईन जर ओढली तर हा वरचा पार्ट होतो सेमी सर्कल.
हा इथून इथपर्यंतचा पार्ट सेमी सर्कल झाला. इथून जर मी व्हर्टिकल ॲक्सिस काढली, व्हर्टिकल सेगमेंट काढला इथून इथपर्यंत असा सरळ व्हर्टिकल लाईन काढली, तर त्याच्यामुळे हा वरचा झाला सेमी सर्कल, इथे होईल तुमचा रेक्टँगल, आणि या व्हर्टिकल सेगमेंटच्या बाजूला उजव्या बाजूला दिस विल बी ए ट्रँगल, कम्प्लीट ट्रँगल विदाउट दिस होल. आणि मग ही चौथी बेसिक फिगर हा होल राहील, सर्क्युलर होल. सो धिस फिगर इज कन्वर्टेड इंटू 4 बेसिक फिगर्स. या फिगरमध्ये दाखवला आहे आता. हे पहा, मी ॲडिशनल सेगमेंट काढलेला आहे. ही सेगमेंट काढली, इथे हॉरिझॉन्टल सेगमेंट दिसते तुम्हाला फिगरमध्ये. इथे ही व्हर्टिकल सेगमेंट मी ॲडिशनल काढली. त्यामुळे ही जी दिलेली कंपोजिट फिगर आहे, इट इज कन्वर्टेड इंटू 4 बेसिक फिगर्स. पहिली बेसिक फिगर हा नंबर 1, इथे नंबर 1 दिलेला आहे पहा. हा रेक्टँगल कंप्लीट, दिस कंप्लीट रेक्टँगल इज बेसिक फिगर नंबर 1. तसाच हा जो सेमी सर्कल आहे, हा सेमी सर्कल तयार झाला, हा बेसिक फिगर नंबर 2. त्यानंतर उजव्या बाजूला हा ट्रँगल तयार झाला पूर्ण. हा ट्रँगलला बेसिक फिगर नंबर 3 म्हटलं मी. आणि हा जो सर्क्युलर हॉलो पोर्शन आहे, याला बेसिक फिगर नंबर 4 म्हटलं. असे 4 बेसिक फिगरमध्ये दिलेली कंपोजिट फिगर मी कन्वर्ट केली. असं तुम्हाला करावं लागणार आहे. टी सेक्शन दिलेला असतो, एल सेक्शन दिलेला असतो, त्यांना बेसिक फिगरमध्ये कन्वर्ट करायचं असते. ही पहिली स्टेप. त्यानंतर ही पूर्ण कंपोजिट फिगर पहिल्या क्वाड्रंटमध्ये येईल, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. त्याप्रमाणे मी रेफरन्स ॲक्सिस दाखवली आहे पहा. ही हॉरिझॉन्टल रेफरन्स ॲक्सिस, ही हॉरिझॉन्टल रेफरन्स ॲक्सिस आहे. अरे माइक म्यूट कर रे बाबा, कोणाचा माइक चालू आहे? माइक म्यूट करा. Okay. This is horizontal reference axis and this one is vertical reference axis. Mic mute करा. अरे कोणाचा माइक चालू आहे? Okay, this is horizontal reference axis and this one is vertical reference axis. आता या कंपोजिट फिगरचा तुम्हाला सेंट्रॉइड लोकेट करायचा आहे पूर्ण फिगरचा. त्याच्याकरता मी पहिले प्रत्येक बेसिक फिगरचा सेंट्रॉइड इथे मार्क केला आहे. हा पहिला बेसिक फिगरचा सेंट्रॉइड C1, दुसऱ्या बेसिक फिगरचा सेंट्रॉइड C2, तिसऱ्या ट्रायंगलचा सेंट्रॉइड C3 आणि चौथा हा C4, चौथ्याचा. हा चौथ्याचा
C4 असे सेंट्रॉइड चारही बेसिक फिगरचे मी दाखवलेले आहेत. आता त्या चारही सेंट्रॉइडचे C1, C2, C3 आणि C4 यांचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला काढायचे आहेत. XY कोऑर्डिनेट्स विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. हा ओरिजिन दिसतोय इथे. या ओरिजिन नुसार तुम्हाला सेंट्रॉइडचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काढायचे आहे. जसा हा पहिला C1, त्याचा x1 कोऑर्डिनेट इट विल बी हाफ ऑफ विड्थ. या रेक्टँगलचा जो विड्थ आहे, हॉरिझॉन्टल डायमेन्शन रेक्टँगलचं, दिस इज हाफ ऑफ हॉरिझॉन्टल डायमेन्शन x1. आणि याचंच बॉटम हॉरिझॉन्टल रेफरन्स ॲक्सिस पासून हा झाला y1. दिस इज y1. ओके, म्हणजे या C1 चे कोऑर्डिनेट झाले x1 y1. y1 मोजायचा आहे तुम्हाला हॉरिझॉन्टल रेफरन्स ॲक्सिस पासून आणि x1 मोजायचा आहे व्हर्टिकल रेफरन्स ॲक्सिस पासून. त्याचप्रमाणे हा C2 चा x कोऑर्डिनेट x2 व्हर्टिकल ॲक्सिस पासून आणि या C2 चा y कोऑर्डिनेट पहा, एकदम महत्वाचा आहे. C2 चा y कोऑर्डिनेट बॉटम रेफरन्स ॲक्सिस पासून मोजायचा आहे तुम्हाला. हा पूर्ण y2 होईल, इथून मोजायचा आहे y2. इथे चूक होण्याची शक्यता असते. तुम्हाला हे डिस्टन्स माहित आहे, सेमी सर्कलचा सेंट्रॉइडचं हे अंतर 4r डिवायडेड बाय 3π, परंतु ते इथून इथपर्यंतच आहे. आपल्याला मोजायचं आहे ते खालपासून हॉरिझॉन्टल रेफरन्स ॲक्सिस पासून. तर हा झाला y2. म्हणजे y2 काय येईल तुमचा 4r/3π प्लस या रेक्टँगलची हाईट कंप्लीट, हाईट ऑफ रेक्टँगल प्लस 4r/3π. दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ y2. सो हे झाले x2 y2. देन फॉर C3 तिसऱ्या सेंट्रॉइड करता, दिस इज x3 फ्रॉम व्हर्टिकल रेफरन्स ॲक्सिस. x3 हा कसा काढावा लागेल तुम्हाला, विड्थ हॉरिझॉन्टल डायमेन्शन ऑफ रेक्टँगल प्लस b/3. b/3 म्हणजे या ट्रायंगलचा बेस जर b असेल तर दिस डिस्टन्स विल बी b/3. b/3 प्लस विड्थ ऑफ रेक्टँगल असं कंप्लीट काढावं लागेल. त्याचप्रमाणे y3 खालून मोजायचा बॉटम रेफरन्स ॲक्सिस पासून. दिस विल बी y3. हा व्हर्टिकल डिस्टन्स y3. देन फॉर C4, या C4चं अंतर व्हर्टिकल रेफरन्स ॲक्सिस पासून, दिस इज x4, आणि हॉरिझॉन्टल रेफरन्स ॲक्सिस पासून हा झाला y4. याप्रमाणे राहील ते. x4 आणि y4 याप्रमाणे सगळे सेंट्रॉइड तुम्हाला काढायचे आहेत, सगळ्यांचे कोऑर्डिनेट्स. याच्यात काही शंका कोणाला? ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे, लक्षात घ्या. x1 x2 x3 x4 हे सगळे तुम्हाला व्हर्टिकल रेफरन्स ॲक्सिस पासून मोजायचे आहे. x1 x2 x3 आणि हा x4. त्याचप्रमाणे y1 y2 y3 अँड y4 all are to be measured from horizontal reference axis. ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. कोणाला काही शंका असेल तर विचारा. याच्या पुढे आता काही नाही आहे. याच्या पुढे मी सरळ सरळ स्टेप सांगणार आहे तुम्हाला आणि फॉर्म्युले तयार होतील. दिस इज द ओनली इम्पॉर्टंट स्टेप. सर फक्त x आणि y वर ना सर, हा x सर फक्त दोनच लाईन वर मेजर करायचे का? त्याच्या बाजूला पण त्याला पॅरलल एक लाईन आहे, तिच्यावर नाही. कुठे पॅरलल लाईन आहे सर? रेक्टँगलची दुसरी लाईन आहे ना सर, ही व्हर्टिकल, ही रेड कलरची. यस सर.
नाही, मी तुम्हाला पहिली स्टेप काय सांगितली, ही हॉरिझॉन्टल रेफरन्स ॲक्सिस घ्यायची आणि ही व्हर्टिकल रेफरन्स ॲक्सिस घ्यायची. सगळे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट या ॲक्सेस पासूनच मोजायचे, सगळ्यात महत्वाचं. बाकी सगळं डोक्यातून काढून टाका. पहा सगळे फिगर व्यवस्थित पहा. x1, x2, x3 आणि हा x4 सगळेच्या सगळे व्हर्टिकल रेफरन्स ॲक्सिस पासून मोजलेले आहेत. त्याचप्रमाणे y1, y2, y3 आणि हा y4 सगळे या हॉरिझॉन्टल रेफरन्स ॲक्सिस पासून मोजले आहेत. हे असेच मोजायचे आहेत, याच्यात काही बदल करायचा नाही. ओके. येस सर. हा, समजलं? अजून कोणाला काही अडचण? सर एक्स नाही, सर. आणि y4 कसे काढणार? y4 हा सर्कलचा सेंट्रॉइड, सर्क्युलर पोर्शन आहे, हॉलो पोर्शन आहे. याचा सेंटर म्हणजे याचा सेंट्रॉइड, बाकी याचं सर्कलचं डायमीटर दिलं राहील. हा सेंटर इथून इथपर्यंत किती अंतरावर आहे ते दिलेलं राहील प्रॉब्लेममध्ये. त्यानुसार तुम्हाला तो y4 काढायचा आहे. सर्कलच्या सेंटरचं अंतर बॉटम ॲक्सिस पासून, दॅट इज y4. ते व्हॅल्यूज दिलेल्या राहतील सगळ्या, त्याच्यात काही अडचण नाही. पण मोजायचं कसं हे महत्वाचं आहे. हॉरिझॉन्टल रेफरन्स ॲक्सिस पासूनच सगळे y मोजायचे आहे, y1, y2, y3, y4. बाकी व्हॅल्यू किती येईल ते प्रॉब्लेम नुसार राहील, ते आपण पाहू नंतर. ओके. येस सर. आता पहा पुढे हे सगळे काढलेले आहेत मी. x1, y1, x2, y2, x3, y3, x4, y4. Now if a1, a2, a3, a4 are the areas of basic figures 1, 2, 3, 4. एरिया आपल्याला काढता येतात. पहिला रेक्टँगलचा एरिया, दुसरा सेमी सर्कलचा एरिया पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 8 किंवा पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. रेक्टँगलचा एरिया हॉरिझॉन्टल डायमेन्शन मल्टिप्लाइड बाय वर्टिकल डायमेन्शन. ट्रँगलचा एरिया हाफ बेस इंटू हाईट. सर्कलचा एरिया पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 किंवा पाय आर स्क्वेअर. हे सगळे एरिया तुम्हाला काढता येतात, काही अडचण नाही. देन कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ गिव्हन कंपोजिट फिगर आर गिव्हन बाय. हे तुम्हाला फॉर्म्युले माहीत आहेत, एक्स बार वाय बार. एक्स बार इज इक्वल टू a1 x1 plus a2 x2 plus a3 x3 minus, this negative is important, minus because this circular portion, ही चौथी बेसिक फिगर, इट इज अ हॉलो पोर्शन. हॉलो आहे तो म्हणजे कट आहे, रिमूव्ड, छिद्र आहे तिथे, हॉलो पोर्शन. देअरफॉर निगेटिव्ह मायनस a4 x4 डिवायडेड बाय bracket a1 plus a2 plus a3 minus again minus for hollow portion a4 bracket complete. So you can find x bar. आता या x bar मध्ये महत्वाचं तुमच्या लक्षात आलं असेल, एरिया तुम्हाला काढता येते. महत्वाचं आहे x1 x2 x3 x4. आणि हा फॉर्म्युला तुम्ही आधीच पाहिलाय, समेशन ऑफ ax डिवायडेड बाय समेशन ऑफ a. Important, all x1, x2, x3, x4 are to be taken from left vertical axis V. Similarly, y bar is equal to a1 y1 plus a2 y2 plus a3 y3 minus a4 y4 for hollow portion divided by bracket a1 plus a2 plus a3 minus a4. हॉलो पोर्शन असेल तर त्याच्या व्हॅल्यूज निगेटिव्ह घ्यायच्या आहेत, म्हणून हे असं एक्झाम्पल घेतलं मी. अगेन इम्पॉर्टंट, ऑल y1 y2 y3 y4 आर टू बी टेकन फ्रॉम बॉटम हॉरिझॉन्टल ॲक्सिस h. सगळे y1 y2 y3 y4 हॉरिझॉन्टल रेफरन्स ॲक्सिस पासूनच मोजायचे आहेत. ह्या दोन महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला.
त्याच्यानंतर हे काही चुकू शकत नाही, हे फॉर्म्युले आहेत सरळ. ओके, सो फर्स्ट स्टेप इज टू फाइंड द सेंट्रॉइड ऑफ कंपोजिट सेक्शन ऑर फिगर एक्स बार वाय बार तुम्हाला काढायचे आहेत. ही पहिली स्टेप. आता यामध्ये हा कंपोजिट सेक्शन मी दाखवला आहे. इट इज अनसिमेट्रिकल अबाउट बोथ द ॲक्सेस. एक्स ॲक्सिसवरही सिमेट्रिकल नाही आहे आणि वाय ॲक्सिसवरही नाही आहे. एखादी फिगर अशी असू शकते जी अबाउट एक्स ॲक्सिस सिमेट्रिकल आहे, परंतु अबाउट वाय ॲक्सिस इट इज नॉट सिमेट्रिकल. त्याच्यामुळे जर एक्स ॲक्सिसवर सिमेट्रिकल असेल तर तुम्हाला वाय बार काढायची गरज नाही. त्या फिगरचं तुम्हाला फक्त एक्स बार काढावं लागेल. जसं चॅनल सेक्शन ऑर सी सेक्शन. सी सेक्शन इज सिमेट्रिकल अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस एक्स ॲक्सिस, तर त्याचा वाय बार तुम्हाला माहीत असतो. समजा सी सेक्शनची डेप्थ, टोटल डेप्थ 200 mm आहे, तर वाय बार येईल तुमचा 100 mm, हाफ. त्याच्यामुळे हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे, त्याची सोडून द्यायचं ते, फक्त त्याचा मग एक्स बार काढायचा. आणि बहुतेक प्रॉब्लेम असेच येतात, एका ॲक्सिसवर सिमेट्रिकल असते, दुसऱ्या ॲक्सिसवर अनसिमेट्रिकल असते. हे दोन्ही शक्यतोवर काढावं लागत नाही. फक्त अनइक्वल अँगल सेक्शन असेल, एल सेक्शन, अनइक्वल एल सेक्शन, त्यामध्ये मात्र एक्स बार वाय बार दोन्ही काढावे लागतात. सो दिस इज कॅल्क्युलेशन ऑफ एक्स बार अँड वाय बार. नाव नेक्स्ट, कॅल्क्युलेशन ऑफ एम आय ऑफ द गिव्हन कंपोजिट सेक्शन. आता मला या फिगरचा आय एक्स काढायचा आहे. तो आय एक्स कशावरती काढायचा आहे? सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसवर. त्या पूर्ण कंपोजिट सेक्शनची सेंट्रॉइडल, हा इथं पहा, पूर्ण कंपोजिट सेक्शनचा सेंट्रॉइड मी दाखवलेला आहे. त्या सेंट्रॉइडमधून पास होणारी एक्स ॲक्सिस आणि त्या सेंट्रॉइडमधून पास होणारी वाय ॲक्सिस रेड कलरनी दाखवलेली आहे. या दोन ॲक्सिसवर मला त्या फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. त्याच्याकरता मी ही सेंट्रॉइड कुठं येईल ते पहिले काढून घेतलं. म्हणजे या फिगरमध्ये मी वाय बार दाखवला आहे, कारण की या टेम्पलेटमध्ये मी फक्त आय एक्स काढणार आहे. आता आय एक्स काढायचा कसा तो पहा. एम आय ऑफ बेसिक फिगर्स अबाउट देअर ओन सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस आर. आता तुम्हाला जे माहीत आहे ते पहा. आता काय आहे तर, एम आय ऑफ बेसिक फिगर्स अबाउट देअर ओन सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस आर आय एक्स 1 इज इक्वल टू बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. पहा, हा पहिला रेक्टँगल आहे. रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा? त्याच्या स्वतःच्या सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसवर. लक्षात घ्या, हा जो फॉर्म्युला आहे आय एक्स 1 बी डी क्यूब डिवायडेड बाय 12, हा रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याच्या स्वतःच्या सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसवरचा आहे, रेक्टँगलच्या सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसवरचा. त्याचप्रमाणे आय एक्स 2 0.11 r टू द पॉवर 4, हा या सेमी सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याच्या स्वतःच्या सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसवरचा, या ॲक्सिसवरचा. आय एक्स 3 इज इक्वल टू बी एच क्यूब डिवायडेड बाय 36, हा या तिसऱ्या बेसिक फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याच्या स्वतःच्या सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसवरचा. पहा, इथे आहे त्याचा सेंट्रॉइड C3, तर त्या ॲक्सिसवरचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे बी एच क्यूब डिवायडेड बाय 36. देन आय एक्स 4 पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 64, हा या सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याच्या स्वतःच्या सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसवरचा. तर हे सगळे चारही मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढता येतात. याचे रेडीमेड फॉर्म्युले आहेत. आता फक्त करायचं काय आहे तुम्हाला, हा आय एक्स 1 बी डी क्यूब अपॉन 12, हा मोमेंट ऑफ इनर्शिया रेक्टँगलच्या स्वतःच्या सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसवरचा आहे. त्याला फक्त या ॲक्सिसवरून मेन एक्स ॲक्सिसवर ट्रान्सफर करायचं आहे. ही लाल कलरनी दाखवली आहे ती पूर्ण फिगरची सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिस आहे. म्हणजे तुम्हाला फक्त हा आय एक्स 1 इथून इथे ट्रान्सफर करायचा आहे, म्हणजे थोडक्यात इथून इथे आणायचं आहे. म्हणजे पॅरलल ॲक्सिस थिअरम वापरायचा आहे. आणि त्याच्याकरता हे अंतर मी इथे दाखवलेलं आहे पहा, y1 मायनस वाय बार.
आता हे y1 मायनस वाय बार कसं येते तुम्हाला या फिगरवरून सहज समजेल. हा झाला y1 आणि हा झाला y बार. तर y1 मायनस वाय बार केलं y1 मायनस वाय बार, तर यू विल गेट दिस डिस्टन्स. या दोन ॲक्सिस मधलं अंतर तुम्हाला मिळेल. तसंच Ix2 इथला माहित आहे आपल्याला, तो इथून या रेड ॲक्सिसवर ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे थोडक्यात या ॲक्सिसवरून या ॲक्सिसवर ट्रान्सफर करायचं आहे. तर त्याच्याकरता हे अंतर लागेल दोन ॲक्सिस मधलं. तर ते अंतर येईल तुमचं, हा y2 पहा, y2 मायनस वाय बार, म्हणजे हे अंतर मिळेल तुम्हाला दोन ॲक्सिस मधलं, y2 मायनस वाय बार. सिमिलरली दिस डिस्टन्स इज y3 मायनस वाय बार. कसं काढलं हे y3 मायनस वाय बार पहा, वाय बार मायनस y3 असं लिहायला पाहिजे होतं ते, वाय बार मायनस y3. मी लिहिलेलं आहे y3 मायनस वाय बार. याला अडचण नाही, असंच लिहायचं, लक्षात ठेवायला सोपं जाते, y3 मायनस वाय बार. त्याचप्रमाणे हा सुद्धा डिस्टन्स तुम्हाला काढता येतो, y4 मायनस वाय बार. आता तो सुद्धा असा आहे, वाय बार मायनस y4, म्हणजे हे दोन ॲक्सिस मधलं अंतर तुम्हाला मिळेल y4 मायनस वाय बार. सो थोडक्यात ही पॅरलल ॲक्सिस अप्लाय करण्याकरता मी तयारी करून ठेवली आहे, y1 मायनस वाय बार, y2 मायनस वाय बार, y3 मायनस वाय बार आणि y4 मायनस वाय बार. आता ते काढू आपण using im is equal to ix plus ah square, parallel axis theorem. mi of complete figure म्हणजे पूर्ण दिलेले कंपोजिट फिगर, mi of complete figure about its centroidal x-axis is given by ix is equal to ix1 plus ix2 plus ix3 minus ix4 मायनस फॉर हॉलो पोर्शन निगेटिव्ह. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण इथे काढलेल्या आहेत पहा, ix1 ix2 ix3 ix4. या सगळ्यांची बेरीज, हॉलो असेल तर वजाबाकी करावं लागेल, हॉलो पोर्शन और रिमूव्ड असेल तर. प्लस आता हे झाले बेसिक मोमेंट ऑफ इनर्शिया, प्लस या पॅरलल ॲक्सिसच्या टर्म आल्या आहेत पहा. आता हा ix1 इथून इथे मला ट्रान्सफर करायचा आहे, तर त्याच्याकरता प्लस हा प्लस AH स्क्वेअर ॲड करायचा आहे, प्लस A1 इंटू ब्रॅकेट y1 मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे ही ब्रॅकेट जो आहे ती झाली h ची व्हॅल्यू, h प्लस A1 इंटू ब्रॅकेट y1 मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस A2 y2 मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस A3 y3 मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फॉर हॉलो पोर्शन निगेटिव्ह मायनस A4 इंटू ब्रॅकेट y4 मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला सरळ सरळ तुम्हाला वापरून त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकायच्या आहेत आणि ix काढायचा आहे. इथे कुठेही डोकं वापरायची गरज नाही आहे, रेडीमेड फॉर्म्युला आहे. फक्त याच्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्यायचं आहे, ix काढताना या टर्म y1 मायनस वाय बार, y2 मायनस वाय बार, y3 मायनस वाय बार, y4 मायनस वाय बार अशा आहेत. आपण काढून राहिलो आहे ix आणि या सगळ्या टर्म yच्या टर्ममध्ये आहे पहा, ते महत्त्वाचं आहे. हा रेडीमेड फॉर्म्युला असाच्या असा वापरला तर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाईल. सरळ या व्हॅल्यूज लिहायच्या आणि कॅल्क्युलेटर हातात घ्यायचं, सगळं लिहायचं, इक्वल टूचं बटन दाबायचं. आता याच्यावरून तुम्हाला हे लक्षात आलं असेल मी असं का लिहिलं आहे y3 मायनस वाय बार. मी तुम्हाला इथं म्हटलं होतं हे लिहायला पाहिजे होतं वाय बार मायनस y3, परंतु ते y3 मायनस वाय बार लिहिलं तरी चालते, कारण की ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार आहे. आता ती निगेटिव्ह व्हॅल्यू आली तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्हच येतो, त्याच्यामुळे अडचण काहीच नाही आहे. म्हणून हे असंच लिहायचं y3 मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर मायनस A4 y4 मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर.
बरेच अशी सिस्टीम आहे, बऱ्याच ठिकाणी ह्या व्हॅल्यू वेगवेगळ्या काढून घेतात पहिले. एच 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 म्हणजे H1 H2 H3 H4 हे काढतात आणि मग हे सगळा फॉर्म्युला वापरतात. मला त्याच्यापेक्षा हे बरं वाटते, कारण की हे व्हॅल्यूज आपण ऑलरेडी काढलेले आहे मागच्या टेम्पलेटमध्ये. Y1 Y2 Y3 Y4 त्याच वापरायच्या आहेत आणि Y बारही काढलेला आहे आपण, त्याच्यामुळे डोकं वापरायची गरज नाही. रिमेंबर दिस फॉर्म्युला अँड फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस. आता कोणाला काही विचारायचं असेल याच्याबद्दल तर पहा. सर एकदम लास्ट एकदा एक्सप्लेन करा ना सर तुम्ही. कुठली? एकदम लास्ट ही स्टेप. लास्ट हा हीच. आता या Ix म्हणजे या पूर्ण फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या स्वतःची सेंट्रॉइडल एक्स ॲक्सिसवर आपल्याला काढायचा आहे. या ॲक्सिसवर आपल्याला माहीत आहे या सगळ्या बेसिक फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया. हे सगळं आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. Ix1 आपल्याला काढता येतो, Ix2 काढता येतो, कारण की रेडीमेड फॉर्म्युले आहेत. Ix3 Ix4 हे त्या फिगरप्रमाणे फक्त हे फॉर्म्युले बदलतील. आता इथे सेमी सर्कल आहे, इथे क्वार्टर सर्कल असता तर 0.055 r⁴ आला असता, एवढा बदल झाला असता. सर्कलच्या ठिकाणी सेमी सर्कल असता तर इथं सेमी सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आला असता. हे सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला याचे डायमेन्शन दिलेले राहतील, त्याप्रमाणे या व्हॅल्यूज काढता येतात. या व्हॅल्यूज काढल्या की Ix म्हणजे त्या चारही मोमेंट ऑफ इनर्शियाची बेरीज वजाबाकी, हॉलो असेल तर मायनस, प्लस प्रत्येकाची पॅरलल ॲक्सिसची टर्म तिथे लावायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, Ix1 प्लस A इंटू H² A1 H² असं ही टर्म प्रत्येकाची येईल. हा Ixचा आपण इथं लिहिला, Ix1 Ix2 Ix3 मायनस Ix4 प्लस या टर्म इथे लिहिलेल्या आहेत, प्लस A1 इंटू Y1 मायनस Y⁴. कारण की मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे, हा Ix1 इथला आहे जो फॉर्म्युला वरती लिहिला आहे BD³/12, हा या ॲक्सिसवरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. तो आपल्याला मेन ॲक्सिसवर ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय घ्यावं लागेल, H ची व्हॅल्यू Y1 मायनस Y⁴ घ्यावं लागेल, ही व्हॅल्यू. सो दिस इज A1 इंटू ब्रॅकेट Y1 मायनस Y⁴. त्याचप्रमाणे बाकीच्या लिहिल्या आहेत. A2 इंटू ब्रॅकेट ही H ची व्हॅल्यू आहे, A2 इंटू H2 Y2 मायनस Y⁴ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस A3 इंटू Y3 मायनस Y⁴ ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हॉलो आहे म्हणून निगेटिव्ह A4 Y4 मायनस Y⁴. ओके, याच्यात तसंही डोकं वापरायचं नाही आहे. एक लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा आणि त्याच्यात व्हॅल्यूज लिहायच्या सरळ. याच्यात डोकं वापरण्यासारखं काहीच नाही आहे. डोकं कुठं वापरायचं आहे तुम्हाला, आधी हे Y1 Y2 Y3 आणि Y4 काढताना एकदम व्यवस्थित काढायचा आहे विचारपूर्वक. बाकी इथे काही नाही आहे. इथे सरळ सरळ या फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. तुमच्या जो Y⁴ही राहणार आहे, Y1 Y2 Y3 Y4 आपण ऑलरेडी काढलेले आहेत, तेच व्हॅल्यू इथं वापरायचे आहेत, जे सेंट्रॉइड करता काढलेल्या होत्या त्या. लक्षात घ्या. ओके, फॉर्म्युला मात्र लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. आता हा फॉर्म्युला काही एवढा मोठा वापरावा नाही लागत. इथे मी 4 बेसिक फिगर घेतलेले आहेत. जनरली प्रॉब्लेम 2 बेसिक फिगर किंवा ॲट द मोस्ट 3 असतात. जनरली 2च असतात, एखाद्या वेळी तिसरी येऊ शकते. म्हणजे ह्या 3 टर्म येतील आणि ह्या 3 टर्म येतील, अशा 6 टर्म येतील. किंवा 2च टर्म, Ix1 प्लस Ix2 प्लस A1 इंटू Y1 मायनस Y⁴ प्लस A2 इंटू Y2 मायनस Y⁴. डिपेंड्स तुमची जी कंपोजिट फिगर आहे ती किती बेसिक फिगरमध्ये कन्वर्ट होते. 2च बेसिक फिगर येत असेल तर 2 बेसिक फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल तुम्हाला. जरूर नाही हा एवढा मोठा फॉर्म्युला राहणार आहे. डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ बेसिक फिगर्स. हे मुद्दामून मी मोठं सिम्पली तुम्हाला सगळं लक्षात यावं म्हणून ही व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला लक्षात येईल काय आहे. ओके, सो now to find Iy, moment of inertia of this complete figure about vertical centroidal y axis.
ही वाय ॲक्सिस आहे, याच्यावरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. त्याच्याकरता तुम्हाला बेसिक मोमेंट ऑफ इनर्शिया माहीत आहेत. हा पहिला बेसिक फिगर रेक्टँगल आहे, IY1 dB³ डिवायडेड बाय 12, त्याचा फॉर्म्युला तुमच्याजवळ आहे. IY2 या सेमी सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या स्वतःची सेंट्रॉइडल वाय ॲक्सिस, या वाय ॲक्सिसवर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे पाय d⁴ डिवायडेड बाय 128. तसंच या ट्रँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या स्वतःच्या सेंट्रॉइडल वाय ॲक्सिसवर, ही वाय ॲक्सिस या ठिकाणी व्हर्टिकल वाय ॲक्सिस, तो येईल hb³ डिवायडेड बाय 36. या सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या स्वतःच्या वाय ॲक्सिसवर, याची वाय ॲक्सिस इथे येईल सेंट्रॉइडल वाय ॲक्सिस, तर तो फॉर्म्युला आहे पाय d⁴/64. ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही वेगळ्या काढू शकता किंवा तिथेही काढू शकता डायरेक्ट फॉर्म्युला. आता फक्त या व्हॅल्यूज तुम्हाला ट्रान्सफर करायच्या आहे या मेन वाय ॲक्सिसवर. जसा हा dB³ डिवायडेड बाय 12 हा रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या स्वतःच्या सेंट्रॉइडल वाय ॲक्सिसवर, त्याला इथून इथे ट्रान्सफर करायचं आहे मेन वाय ॲक्सिसवर. तर त्याच्याकरता हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, x1 मायनस x बार, वरचा बार दिसत नाही आहे, x1 मायनस x बार. तसाच हा सेमी सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाय ॲक्सिसवरून मेन वाय ॲक्सिसवर ट्रान्सफर करायचा आहे. त्याच्याकरता परपेंडिक्युलर डिस्टन्स x2 मायनस x बार, हे काळ्या रेषेने दाखवलं आहे पहा, x2 मायनस x बार, कारण की x बार तुमचा इथपर्यंत आहे, हा x बार आणि हा x2 आहे. सो दिस डिस्टन्स विल बी x बार मायनस x2, तर मी त्याला x2 मायनस x बार लिहिलेला आहे. तसाच हा x3 मायनस x बार आणि हा x4 मायनस x बार. हे फक्त तुम्हाला समजावण्याकरता फिगरमध्ये दाखवलेलं आहे, लक्षात ठेवा. हे एवढं सगळं तुम्हाला फिगरमध्ये दाखवायचं नाही आहे काहीच. हे x4 मायनस x बार, x3 मायनस x बार, x2 मायनस x बार, हे तुम्हाला समजण्याकरता परपेंडिक्युलर डिस्टन्स ॲक्सिसमधले मी काढून दाखवलेले आहे तिथं फिगरमध्ये. आणि त्यानुसार मग युजिंग IN इज इक्वल टू IY प्लस AH1 स्क्वेअर म्हणजे पॅरलल ॲक्सिस थिअरम, MI of complete figure about centroidal y-axis is given by IY. सारखाच फॉर्म्युला आहे, IY is equal to IY1 plus IY2 plus IY3 minus for hollow portion minus IY4 plus A1 into H1 square. H1 म्हणजे काय आहे तुमचा x1 minus x bar ब्रॅकेट स्क्वेअर, ही H1 ची व्हॅल्यू आहे, प्लस A2 म्हणजे सेमी सर्कलचा एरिया इंटू H1 स्क्वेअर x2 मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर, प्लस A3 म्हणजे हा ट्रँगलचा एरिया झाला, आपण ऑलरेडी काढलेला आहे. A3 ट्रँगलचा एरिया इंटू ब्रॅकेट x3 मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस फॉर हॉलो पोर्शन निगेटिव्ह A4 म्हणजे हा सर्कलचा एरिया आहे, A4 इंटू ब्रॅकेट x4 मायनस x बार ब्रॅकेट स्क्वेअर. पुन्हा इथे लक्षात घ्या, IY काढताना ह्या सगळ्या टर्म x1 x बार, x2 x बार, x3 x बार, x4 x बार आहेत. IX काढताना काय होत्या, ह्या सगळ्या y होत्या. IY काढताना ह्या सगळ्या x आहेत, उलट्या आहेत, हा लक्षात ठेवा. IY काढताना तुम्हाला हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस घ्यायचे असतात आणि IX काढताना व्हर्टिकल डिस्टन्स घ्यायचं असतं परपेंडिक्युलर. So this is the formula for IY of this complete figure. Then example. आता एक्झाम्पल वरून तुमचे काही डाऊट असतील तर बहुतेक क्लिअर होतील, कारण की सिंपल एक्झाम्पल आहे पहा. फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अँगल म्हणजे L सेक्शन ISA, इंडियन स्टँडर्ड अँगल असं म्हणतात त्याला, इंडियन स्टँडर्ड अँगल 100 × 75 × 6 mm हे त्याचे डायमेन्शन दिले आहेत. याचा अर्थ काय होते तुम्ही पाहिलेला आहे, तरी आपण पाहू आता फिगरमध्ये. अबाउट द सेंट्रॉइडल एक्स अँड वाय ॲक्सिस, म्हणजे आता आपण जे पाहिलं आहे पूर्ण प्रोसिजर ती इथे अप्लाय करायची आहे पहा.
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अँगल सेक्शन. आता या डायमेन्शन नुसार ही फिगर मी काढलेली आहे. पहा 100 बाय 75 बाय 6, इथलाही 6 आणि या ठिकाणचा पण 6. हे जे 6 आहे या दोन्ही रेक्टँगलचा थिकनेस असतो तो 100 बाय 75 बाय 6. इकडनंही 6 आहे, इथनंही 6 आहे. सो दिस इज एल सेक्शन ऑर अँगल सेक्शन. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढायचा आहे. आता हा जो अँगल सेक्शन आहे किंवा एल सेक्शन आहे, इट इज अनसिमेट्रिकल अबाउट बोथ ॲक्सेस, एक्स आणि वाय दोन्ही तुम्हाला काढावं लागणार आहे, एक्स बार आणि वाय बार. त्याच्याकरता पहिली स्टेप काय आहे आता इथे, हा जो एल सेक्शन आहे याला पहिले तुम्हाला बेसिक फिगर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बेसिक फिगर मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे काय, समजा ही लाईन मी इथं जोडली अशी, या ठिकाणी हे जोडून टाकलं तर काय होईल, हा खालचा एक कंप्लीट रेक्टँगल होईल आणि हा वरचा रेक्टँगल होईल. अशा दोन रेक्टँगल होतील इथे. पहा सॉरी उलट झालं, पहिले फिगर यायला पाहिजे होती. पहा इथे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, इथे मी दिसते रेड सेगमेंट काढलेला आहे. हा सगळ्यात महत्वाचा, हा काढायलाच पाहिजे. हा काढला की हा बेसिक फिगर नंबर 1 रेक्टँगल, हा पूर्ण एक रेक्टँगल झाला. आणि दुसरा रेक्टँगल ते इथे 2 नंबर लिहिलाय, हा रेक्टँगल इथपर्यंतच राहील, खालपर्यंत राहणार नाही. नाही तर हा कॉर्नर काय होतोय, ही सेगमेंट जर तुम्ही काढली नाही तर हा कॉर्नर जो आहे तो इकडेही मोजला जातो आणि इकडेही मोजला जातो आणि तिथे प्रॉब्लेम चुकते तुमचं. त्याच्यामुळे हा सेगमेंट इथे काढा हॉरिझॉन्टल. हा हॉरिझॉन्टल नाही काढला तर तुम्ही व्हर्टिकल काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, असाही जोडू शकता तुम्ही. म्हणजे हा व्हर्टिकल रेक्टँगल पूर्ण घ्यायचा खालपर्यंत आणि हा राहिलेला रेक्टँगल मग इथून मोजायचा, इथून इथपर्यंत. असंही करता येते, काही प्रॉब्लेम नाही, आन्सर तेच येतील. तर मी असा जोडलेला आहे त्याप्रमाणे पहा. आता हा रेक्टँगल कितीचा होईल, फिगर पहा सगळ्यांनी. हा रेक्टँगलचे डायमेन्शन होतील तुमचे 75 बाय 6 mm, हा रेक्टँगल पूर्ण. आणि हा वरचा जो रेक्टँगल आहे त्याचे डायमेन्शन काय होतील 94. पहा मुद्दामून रेड दाखवलेला आहे, 94 बाय 6 mm. हा असा होणार नाही 100 बाय 6 असा पूर्ण होणार नाही, कारण की हा इथला पार्ट आपण इकडे घेतलेला आहे खालच्या रेक्टँगल मध्ये, तर तो वरच्या रेक्टँगल मध्ये यायला नको. तर दुसरा बेसिक रेक्टँगल जो होते आहे तुमचा तो होते आहे 94. 94 कसा झाला, हा 100 मायनस 6, हे 6 मायनस केले इथून, 100 मायनस 6 म्हणजे 94 mm बाय 6 mm. आणि त्याप्रमाणे मग आता आपण कॅल्क्युलेशन करू. पहिला हा रेक्टँगल, त्याचा सेंट्रॉइड इथे दाखवलेला आहे पहा डॉट, आणि हा दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड दाखवलेला आहे. त्याच्यावरून या व्हर्टिकल रेफरन्स ॲक्सिस पासून पहा, बरोबर ॲरो पहा, या व्हर्टिकल रेफरन्स ॲक्सिस पासून धिस विल बी x1, हा इथून इथपर्यंत होईल x1 म्हणजे 75 च्या अर्धा x1. तसंच हा दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड इथे दाखवलेला आहे, त्याचा व्हर्टिकल रेफरन्स ॲक्सिस पासून हे अंतर होईल तुमचं x2, छोटंसं अंतर म्हणजे 6 mm च्या अर्ध म्हणजे 3 mm, म्हणजे हे झाले x1 x2. आता y1 काढायचा आहे, तर हा पहिला बेसिक फिगरचा सेंट्रॉइड झाला, याचं अंतर खालून रेफरन्स ॲक्सिस पासून इथून इथपर्यंत फक्त म्हणजे 6 mm च्या अर्ध 3 mm. दिस विल बी y1 व्हर्टिकल, दिस इज y1. आता y2 पहा, y2 महत्वाचा आहे. हा दुसऱ्या रेक्टँगलचा सेंट्रॉइड, याचं अंतर या खालच्या रेफरन्स ॲक्सिस पासनं इथून
आता इथून हे अंतर कसं काढायचं, तर सगळ्यात पहिले तर हा रेक्टँगल, सेकंड रेक्टँगल हा आहे 94चा 94. तर याचं हे अंतर इथून इथपर्यंत अंतर येईल तुमचं हाफ ऑफ 94 डिवायडेड बाय 2, म्हणजे किती होईल तो 45 आणि 2 47. 94चे अर्धे म्हणजे हे अंतर येते तुमचं 47, 47. परंतु आपल्याला मोजायचं कुठून आहे, खालून, म्हणजे त्याच्यात अजून 6 ऍड करावं लागेल. तो 6 प्लस 47 असं घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. y2 जो मोजायचा आहे तो इथून पूर्ण खालपर्यंत मोजायचा आहे. सो त्याप्रमाणे इथे कॅल्क्युलेशन आहे पहा. A1 75 गुणिले 6 या पहिल्या रेक्टँगलचा एरिया. A2 94 इंटू 6, हा दुसरा रेक्टँगल तुमचा 94चाच आहे, 94 मल्टिप्लाइड बाय 6, तो एरिया काढला. x1 75 बाय 2, हे x1 डिस्टन्स, दिस इज x1 75च्या अर्ध x1. x2 6 बाय 2, हा x2 6 बाय 2. y1 म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स, उभं अंतर, y1 6 डिवायडेड बाय 2, हा 6 डिवायडेड बाय 2 y1. त्यानंतर y2 पहा, 6 प्लस 94 डिवायडेड बाय 2, 6 हे झालं 6 प्लस हे पूर्ण 94 आहे त्याच्या अर्ध, 94 डिवायडेड बाय 2 हे अंतर झालं. 94 बाय 2 प्लस 6, सो इट इज 53 mm. आता या सगळ्या व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये टाकलेल्या आहेत, मी लिहिलेलं नाही आहे. हे A1 इथे आहे, A2 इथे आहे, x1 आहे, x2 आहे. त्याप्रमाणे A1 x1 प्लस A2 x2 डिवायडेड बाय ब्रॅकेट A1 प्लस A2. या व्हॅल्यू सगळ्या टाकल्या इथे या फॉर्म्युल्यात, तर तुम्हाला x बार मिळेल 18.31 mm. सिमिलरली y बार इज इक्वल टू A1 y1 प्लस A2 y2, A1 y1 प्लस A2 y2. हे A1 A2 काढलेले आहे इथे 450 564, y1 3 आहे, y2 53 आहे. तर त्या व्हॅल्यूज इथे लिहायच्या सगळ्या. यू विल गेट y बार इज इक्वल टू 30.81 mm. ही झाली पहिली स्टेप, x बार y बार. नाव आता पुढे काहीच नाही आहे पहा. हेन्स नाव एम आय अबाउट सेंट्रॉइडल x and y axis ऑफ अँगल सेक्शन ISA IX इज इक्वल टू, आता इथं दोनच बेसिक फिगर आहेत, तर काय येईल तुमचं IX1 प्लस IX2 प्लस A1 y1 मायनस y बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस A2 y2 मायनस y बार ब्रॅकेट स्क्वेअर. दोनच बेसिक फिगर असल्यामुळे या 2 आणि 2 4 टर्म येतील तुमच्या. सो IX इज इक्वल टू IX1. IX1 म्हणजे या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याचा फॉर्म्युला आहे BD क्यूब डिवायडेड बाय 12. B म्हणजे आडवं डायमेन्शन, D म्हणजे उभं डायमेन्शन. 75 इंटू 6 क्यूब डिवायडेड बाय 12, BD क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस दुसरा रेक्टँगल 6 इंटू 94 क्यूब. 6 म्हणजे आडवं डायमेन्शन आणि 94 म्हणजे उभं डायमेन्शन. 6 इंटू 94 क्यूब, लक्षात घ्या BD क्यूब. B म्हणजे त्या रेक्टँगलचं आडवं डायमेन्शन आणि D म्हणजे उभं डायमेन्शन. याच्यात उलटं करायचं नाही. 6 इंटू 94 क्यूब, 6 आडवं डायमेन्शन आहे, या दुसऱ्या रेक्टँगलचं आडवं डायमेन्शन 6 आहे. सो 6 इंटू 94 उभं डायमेन्शन क्यूब, 94 क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस A1 वरती काढलेला आहे 450 इंटू ब्रॅकेट 3 मायनस 30.81 ब्रॅकेट स्क्वेअर, y1 मायनस y बार, हा y1 आहे इथे आणि हा y बार आहे, y1 मायनस y बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 564 A2 इंटू ब्रॅकेट y2 53 मायनस y बार 30.81 ब्रॅकेट स्क्वेअर.
So it comes out to 1.042 into 10 to the power 6 mm to the power 4. आता इथं मी कुठेही डोकं वापरलेलं नाही आहे, इथे व्हॅल्यू लिहिले आहेत फक्त, बाकी काही नाही. Ix1 Ix2 हा बीडी क्यूब अपॉन 12 बीडी क्यूब अपॉन 12, कारण की दोन्ही रेक्टँगलच आहेत त्याच्यामुळे तोच फॉर्म्युला लागेल, बीडी क्यूब अपॉन 12. आणि a1 y1 मायनस y बार स्क्वेअर प्लस a2 y2 मायनस y बार स्क्वेअर. Similarly, Iy is obtained. Iy1 plus Iy2 plus a1 x1 minus x bar bracket square plus a2 x2 minus x bar bracket square. पुन्हा रिपीट करतो पहा, इथे y काढताना ह्या ब्रॅकेटमध्ये x1 मायनस एक्स बार x2 मायनस एक्स बार आणि ix काढताना या ब्रॅकेटमध्ये y1 मायनस y बार आणि y2 मायनस y बार आहे. नाही तर Ix लिहिताना x x x x असं करू नका, इथे उलट आहे. x काढताना y1 y बार आहे आणि Iy काढताना x1 x बार x2 x बार आहेत. ओके, Iy इज इक्वल टू Iy1 पहिला रेक्टँगल डी बी क्यूब. आता इथं उलट आहे पहा, Iy काढताना व्हर्टिकल डायमेन्शन मल्टिप्लाइड बाय हॉरिझॉन्टल डायमेन्शन क्यूब. पहा इथे 6 into 75 क्यूब डिवायडेड बाय 12, 6 into 75 क्यूब आडव्या डायमेन्शनचा क्यूब आहे, प्लस 94 into 6 क्यूब, 94 वर्टिकल 94 मल्टिप्लाइड बाय 6 क्यूब आडव्या डायमेन्शनचा क्यूब, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस a1 x2 मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर, या व्हॅल्यूज वरती लिहिलेल्या आहेत सगळ्या, प्लस a2 x2 मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर. So it comes out to 0.51 into 10 to the power 6 mm to the power 4. ओके, Ix आणि Iy काढला. आता मी मागे प्रोसिजर सांगितली आणि हे एक्झाम्पल सांगितलं समजावून. काही अडचण? ज्यांना एकदम व्यवस्थित समजलं असेल किंवा थोडेसे शंका असतील त्यांनी आजच्या आज 1-2 प्रॉब्लेम तरी होमवर्कचे करून पहा. पुढे होमवर्क आहे ते करून पहा, तुमच्या अडचणी बहुतेक दूर होतील. हा, आता कोणाला काही विचारायचं आहे? सर, सेकंड अँड थर्ड स्टेप काय करायची सांगा ना. सेकंड अँड थर्ड स्टेप काय करायची ते सांगा ना. सेकंड आणि म्हणजे कुठली, Ix की Iy? Ix Iy ते म्हणजे हा Ix Iy. Ix Iy तर हा फॉर्म्युला दिलाय ना तुला, हा फॉर्म्युला दिलाय, त्याच्यात फक्त व्हॅल्यूज लिहायच्या. Ix आपल्याला रेक्टँगलचा माहित आहे, बीडी क्यूब अपॉन 12, बी म्हणजे आडवं डायमेन्शन, डी म्हणजे उभं डायमेन्शन रेक्टँगलचा, बी डी. सर, हा हा बोल. Iy1 प्लस Iy2 ते कसं काढायचं परत सांगा ना. Iy1 प्लस Iy2, एक लक्षात घे, इथं बेसिक फिगर नंबर 1 काय आहे, हा काय दिसतोय, हा रेक्टँगल दिसतोय ना. हा हा रेक्टँगल आहे, म्हणजे तू फॉर्म्युला कशाचा वापरशील, रेक्टँगलचा वापरशील, बरोबर आहे. तसंच ही बेसिक फिगर नंबर 2 काय दिसतंय तुला, रेक्टँगलच दिसतोय, हाही रेक्टँगल आहे. हा, म्हणजे कशाचा फॉर्म्युला वापरशील तू, रेक्टँगलचा. तर रेक्टँगलचा Iy चा फॉर्म्युला काय आहे, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12. तर तो इथं वापरलेला आहे, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12, डी बी क्यूब डिवायडेड बाय 12 फिगर प्रमाणे 94 into 6 क्यूब डिवायडेड बाय 12, आणि या पहिल्याचा येईल 6 into 75 क्यूब डिवायडेड बाय 12. 5 क्यूब डिवायडेड बाय 12. ठीक आहे. ओके सर. हा, हे होमवर्क आहे तुमच्यासाठी. कोणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. 4 प्रॉब्लेम आहेत. त्याचा कार्यक्रम आहे. मग मी कुठे गेलो, मी गेलोच नाही, मी आंघोळीच्या पहिले गेलोय.
माझी आंघोळ पहिले झाली, तुमची आंघोळ नंतर झाली. अरे आंघोळ नाही केली तरी चालते लेक्चर साठी, काही प्रॉब्लेम नाही. दर्शन माईक बंद कर. हा सर हा सर आमचं नेक्स्ट लेक्चर लिव्ह करू का? थांब रे, एवढं काय काही करतोय? हा तर 1 वाजता आहे. कोणाचं लेक्चर आहे रे 1 वाजता? सर पीपीटी सेंड करून. लेक्चर कोणाचं आहे 1 वाजता? प्लास्टिक मटेरियल प्लास्टिक प्लास्टिक मटेरियल कोण चोपडे घेते मॅम. प्लास्टिक मटेरियल? चोपडे मॅम. चोपडे मॅडम. ओके, मी मीटिंग संपवतोय. गुड डे. हा